सर दादा भाज्यांचं किती रुपये किलो भाज्या आहेत आणि महाग का झाल्यात भाज्या? परतीच्या पावसामुळे ज्या भाज्या येणार होत्या त्या भाज्या पूर्णपणे वायाला गेल्या. म्हणजे कांदे वाहून गेले, तोंडलीची वेलं तुटली गेली, पालेभाज्या सडल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक मालाचं नुकसान झालं. आणि मग ज्या भाज्या येणाऱ्या होत्या त्या भाज्या आल्या नाही. त्यामुळे जिकडून ज्या साईडनी कमी पाऊस असेल त्या साईडनी ज्या भाज्या आल्या ना त्या भाज्यांचा साहजिकच भाव वाढला. जिथे 10 गाड्या यायच्या होत्या तिथं 2च गाड्या माल यायला लागला. व्यापारी घेणारे 10, गाड्या 2च, म्हणजे 100 व्यापारी आणि या मालाची आवक एकदम कमी. मग आवक कमी असल्यामुळे दर वाढले आणि त्याचा परिणाम नागरिकांवरती पण सामान्य नागरिकांवरती आला. त्यामुळे ज्या भाज्या 60 रुपये किलो 40 रुपये किलो होत्या त्या 80-100 रुपये पोहोचल्या. आणि वाटाण्याचा दर तर प्रचंड महाग आहे. तो हिमाचल प्रदेश शिमलावरून येतो. महाराष्ट्रातला तर वाटाणा नामोनिशाण नाही. आता हे राहिलेच ना वाटाणे. याची खरेदी येते 140-150. तो आम्हाला येऊन पडतो 160-170 आणि आमची किरकोळ विक्री 200 रुपये किलो. म्हणजे गिऱ्हाईकांना असं वाटतं का मटण स्वस्त आहे आणि भाज्या महाग आहे. तर गिऱ्हाईकांची अशी पण आहे का मटण घेतलेलं परवडेल, 140 रुपये किलो कोंबडी घेतलेली परवडेल, मग 200 रुपये किलोचा वाटाणा कशाला खायचा, तो पण सालेसकट.